चला मेगा फायनलचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चला 2 षटकांचा सामना स्पीडअप घ्या लगेच. स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आपल्याकडे फक्त 2च चेंडू शिल्लक आहेत. चला बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. बॉल फेक एक मैदानाच्या आतमध्ये जर का आपण विचार केला तर नागेवाडी आणि त्याच्या समवेत खरवई संघ एक बदलापूर विभागातील दादा संघ मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल साठी धडक देतोय. चांगली गोलंदाजी देखील आहे त्या संघाकडे. स्ट्राईक एंडला भालचंद्र आपण पाहू शकाल. तर नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश भला आमचे परम मित्र आणि 3रा दिवस मला वाटतं 2रा दिवस त्यांनी गाजवला या मैदानावरती. आज देखील मोगरज मैदानावरती आपली दादागिरी स्पष्ट करत असताना थोडासा अपयशी ठरला हा नागेवाडी संघ. परंतु आज या मैदानावरती मेगा फायनलचा सामना पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख चेंडूची फेक लॉंग ऑफ रेंजमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथे कंप्लीट केले. 2ऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाचा एटीएम मात्र इथे खुलं झाला एका धावेने. प्रकाश ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2रा चेंडू स्पीडअप घ्यायचं लगेच. लोवर फुलटॉचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि प्रकाश भला बॅक टू द पवेलियन. एक महत्वाचा फलंदाज मैदानातून बाहेर येतोय. चला स्पीडअप घ्यायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर का विचार केला तर धनेशला पाहू शकाल. नागेवाडी संघाचा एक महत्वाचा फलंदाज आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि कुठल्याही प्रकारची चुकी नसेल फलंदाज बाद. तीन चेंडू धावफलकाचा विचार केला तर अवघी 1 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बादल समोर चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जर का आपण पाहिलं तर अटीतटीचा सामना मात्र क्वालिफायचा सामना त्यांनी जिंकलाय आणि त्यानंतर या 2 सामन्यामध्ये आपली दादागिरी स्पष्ट करत असताना चांगली गोलंदाजी बादल समोरच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर का विचार केला तर चंद्रकांत या फलंदाजाला आपण पाहू शकाल. डावखुरा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना गोलंदाजी मार्कवर बादल सवार आहे. कशी गोलंदाजी करेल या 3 चेंडूंवर हे देखील पाहणं महत्वाचं. 10-12 बॉलांचा रणअप आहे. यावेळेस शरीराचा वेध घेतोय आणि चेंडू अगदी सीमारेषा बाहेर जाईल. चौकार. यावेळेस शरीराचा वेध घेऊन चेंडू अगदी सीमारेषा पार गेलाय. चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाचं मात्र धावफलक थोडंसं वधारतोय. 5 अंकावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात येतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस वाईड चेंडू एक अवांतर धाव येईल. नक्कीच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वाईड चेंडूला देखील आणि चौकार षटकारांना देखील चांगली गोलंदाजी आहे बादलकडे. परंतु थोडासा यावेळेस अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव येईल. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आहे.
फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला मात्र भालचंद्र. मैदानच्या आतमध्ये जर विचार केला तर मेगा फायनलचा थरार आपण अनुभवतोय. यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक, कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी एका षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला. आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा, ते देखील 2 गड्यांच्या महत्वाच्या मोबदल्यामध्ये. नागेवाडी संघाचे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दिनेश वाघला आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्पिनर दिनेश वाघ. यावेळेस बॅट चीज लागते, त्यावेळेस एक चोरून धाव घेण्याचा प्रयत्न होता. यावेळेस डॉट डिलिव्हरी. प्रत्येक चेंडूवर मात्र पब्लिक बोंबलते आता, कारण मेगा फायनलचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, धावफलकावरती 7 धावा. यावेळेस देखील थोडासा चकवणारा चेंडू. इट इज द डॉट बॉल आपण पाहतोय. इट इज अ वाईड बॉल. एक अवांतर धाव येईल. दोन चेंडू धावफलकावरती विचार केला तर 8 धावा. 1 बाउन्स. ओके, इट इज अ वाईड बॉल. पुन्हा एकदा स्वाईड मारा. एक अवांतर धाव पुन्हा एकदा ऍड होईल नागेवाडी संघाच्या खात्यामध्ये. धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा. दिनेश वाघ साठी थोडीशी डोकेदुखी. मैदानाच्या आतमध्ये डावखोरा फलंदाज. यावेळेस विकेट केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि सुरेख झेल. फलंदाज बाद. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चला मॅचच्या आतमध्ये जाऊया. उमेश फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. चौथा चेंडू फेस करत असताना यावेळेस सुरेख फटका त्या ठिकाणी झेल होणं महत्वाचं होतं. एक सिंगल धाव. खराब क्षेत्ररक्षण. तिसरी धाव देखील यावेळेस सक्सेसफुल होईल. 3 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत जाऊन पोहोचेल ते 12 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला मात्र भालचंद्र संघाचा तारणहार असा एक फलंदाज. भालचंद्रला आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहू शकाल. 2 चेंडू. यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक होते. डॉट डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अवघ्या 12 धावा. यावेळेस एक सिंगल धाव होईल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. आतापर्यंत
तर 13 आणि 14 धावसंख्येचं टार्गेट आहे. 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज असेल. लगेच जा मैदानाच्या आतमध्ये नागेवाडी संघ. तर स्पीडअप घ्या. बोल दिलास का मैदानात? राजा 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 आलाय का? मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल आपण पाहू शकाल. 5:45 वाजलेत. तिसरा तिसरा ना? किती रे कितवा फायनल मारित आहे तर यावेळी स्ट्राईक एंडला जर का विचार केला तर बादल सवारे, तर नॉन स्ट्राईक एंडला दिनेश वाघ अशी जोड केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिला चेंडू यावेळेस सिंगल धाव कन्वर्ट केली जाईल. चांगली गोलंदाजी आहे राजाच्या माध्यमातून. 11 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मैदानच्या आतमध्ये दुसरा चेंडू. यावेळेस चांगल्या चेंडूची फेक होते. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. उर्वरित 10 चेंडू 13 धावसंख्येची गरज आणि ती ताकद आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, दिनेश आणि बादल मध्ये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि अगदी चेंडू 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या 2 धावांच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस त्रिफलावधी असता फलंदाज बाद. चला, रस्त्याच्या कडेला ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी बाजूला काढा. जेसीबी येते, नाहीतर त्या जेसीबी मध्ये भरून दिल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मनीषला आपण पाहू शकाल. मेगा फायनलचा थरार आहे. यावेळेस झेल होणं महत्वाचं, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय.
आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने आतापर्यंत धावफलक पाहिले तर 5 अंकावरती जाऊन पोहोचेल. 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 9 धावा. सात चेंडू 9 धावा. स्ट्राईक एंडला मनीष शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सुरेख फटका आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावांनी मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. आता मात्र वाऱ्याच्या वेगाने. उर्वरित 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. आणि मनीष मध्ये ही ताकद आहे की फाईन लेगला षटकार मारू शकतो मनीष. आणि त्याच प्रकारचा हा चेंडू दिनेशच्या पावलावर पाऊल ठेवून तो देखील त्या साईडला षटकार मारू शकतो. त्याने दाखवून दिलं शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र विचार केला तर उर्वरित 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या या शृंखलेचा नाद घेत आहात. गोलंदाजी मार्कवर आपण भालचंद्रला पाहू शकाल. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला बादल सवारे संघाचा A1 क्वालिटीचा फलंदाज. चेंडू पट्टीच्या बाहेर आहे. बाहेर ये रे बोलतो तो पिच सोडून. बघ ना स्पीड अप काय शट्टा ना तुमने. बॉल हेर ना कसं टाका हेर. थांब 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 चेक कर ना. चेक कर. 1 मिनिट. डिसिजन घेऊ नका. इट इज अ वाईड बॉल. बाहेर पण. हा 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस फलंदाज होईल बाद. 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. आणि जवळपास नागेवाडीचा अर्धा गाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जबरदस्त जल्लोष त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. तर मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना ऋतिक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एक जबरदस्त फलंदाज आहे ऋतिक देखील. 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू मध्ये ऋतिक देखील एक जबरदस्त फलंदाजी करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी ठरलाय तो नागेवाडी संघ. तेच बोलतोय ना मी. 5 चेंडू 2च बोललोय. लक्षात येत एक कसा बोलेल मी. लोक धावतील का नाही माझ्यावर डायरेक्ट. 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस विकेट करायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आहे आणि फलंदाज बाद. 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 2 धावा होऊ शकतात परंतु इथे नागेवाडी टीम देखील हार मानण्यास तयार नाहीये. ते देखील जोशमध्ये आहेत. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये
प्रसाद सवारे खरवईचा बुलंद आवाज, ज्याच्या माध्यमातून आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतो. प्रसाद सवारे एक समालोचक आणि आता मात्र फलंदाजीच्या जोरावर पाहूया 4 चेंडूमध्ये 2 धावा सक्सेसफुल पूर्ण करेल की. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि फलंदाज बाद. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. उर्वरित 3 चेंडू 2 धाव संख्येची गरज आहे. बॅक टू बॅक 3 चेंडूमध्ये 3 महत्वाचे फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालाय भालचंद्र. नवीन फलंदाज ऋषिकेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. 3 चेंडू 2 धाव संख्येची गरज आहे. गॅप मध्ये चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षकाला एकदम शोधून काढलंय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 धाव संख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 3 धाव संख्येची गरज होती. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 2 चेंडू 2 धाव संख्येची गरज. मेगा फायनलचा थरार. दोन चेंडू यावेळेस फलंदाज बाद. एक चेंडू 2 धावा. बॉल कंप्लीट होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्वयंसेवक कोणी जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती करतोय, नाहीतर तो शेवटचा चेंडू परत टाकायला मी लावेन मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 2 धाव संख्येची गरज आहे. प्रत्येकाने स्वयंसेवकांनी लक्ष द्या. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस 1 धाव तर कंप्लीट झाले, दुसरी धाव देखील कंप्लीट झाले आणि चेंडू सीमारेषा पार. आणि यावेळेस हा सामना खरवई टीम जिंकते. मेगा फायनलचा थरार आणि